संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची। गारे असतील, आप्पा असतील आणि मधुभाऊ असतील यांचा जो कार्य करण्याची जी पद्धत आहे, समाजसेवा करण्याची पद्धत आहे, त्याच्यातलाच मी कुठला तरी खारीचा वाटा आज या ठिकाणी उचलत आहे ना। मी ग्रामपंचायतच्या आमचा बालेकिल्ला आहे आणि इथं तर मी सांगतो या कर्जत तालुक्यामध्ये नाही, रायगड जिल्ह्यामध्ये आमच्या नमिताताई या सगळ्यात हायेस्टला उमेदवार असणारे लक्षात ठेवा। नमिता सुधाकर घारे विक्रमी मताने निवडून येणार असल्याचा कार्यकर्त्यांचा विश्वास। जिल्हा परिषद वेनगाव वर्षासाठी उषा अंकुश ठोंबरे आणि पंचायत समिती बीड बुद्रुक गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांच्या पत्नी नमिता सुधाकर घारे या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत। त्यांच्या प्रचाराचा तिसरा दिवस असून कोंदेवडे ग्रामपंचायत मध्ये त्यांचा प्रचार सुरू असून प्रचाराला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे। या गणामध्ये एकतर्फी वातावरण असल्याचे चित्र असून नमिता घारे यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे। बीड बुद्रुक गणामध्ये खांडपे, बीड, कोंदेवडी, शिरशे व पळसरी या 5 ग्रामपंचायतीचा समावेश आहे। या सर्व ग्रामपंचायतीवर सुधाकर घारे यांचे वर्चस्व असल्याने राष्ट्रवादीला येथे मोठा फायदा होत असल्याचे बोलले जात आहे। नमिता सुधाकर घारे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सक्रिय नेत्या असून त्यांनी यापूर्वी खंडपे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली आहे। त्यांच्या कार्यकाळात विविध विकास कामे राबविण्यात आली। सध्या त्या गीता इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका असून शैक्षणिक क्षेत्रातील कामांमुळे त्यांचा जनसंपर्क चांगला आहे। दरवर्षी सोमजाई माता मंदिरात हजारो महिलांच्या उपस्थितीत होणाऱ्या हळदी कुंकू समारंभ माध्यमातून त्यांचा महिलांशी चांगला जनसंपर्क असून सलोख्याचे संबंध आहेत। नमिता घारे यांच्यापदी सुधाकर घारे हे रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहिले असून शिक्षण व क्रीडा क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे। या अनुभवाचा फायदा कर्जत पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यातील विकास कामांसाठी होईल अशी भावना मतदारांमध्ये दिसून येत आहे। त्यामुळे बीड बुद्रुक गणात नमिता सुधाकर घारे यांच्या बाजूने मतदारांचा स्पष्ट कौल असल्याचे चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे। आज आमचा प्रचाराचा हा तिसरा दिवस आहे आणि हा प्रचाराचा तिसरा दिवस चा उत्साह मला पाहता मला असं वाटतं की मी अगदी भरघोस मतांनी विजय होऊन येईल। त्यांचा आशीर्वाद आमच्या सुधाकर घारे असतील, आप्पा असतील आणि मधुभाऊ असतील यांचा जो कार्य करण्याची जी पद्धत आहे, समाजसेवा करण्याची पद्धत आहे, त्याच्यातलाच मी कुठला तरी खारीचा वाटा आज या ठिकाणी उचलत आहे ना। मी ग्रामपंचायतच्या थेट सरपंच पदामधून निवडून आलेली आहे ना। मला या प्रत्येक भागातील एका व्यक्तीपर्यंत कसं पोचायचं हे मला चांगलं माहिती आहे आणि पंचायत समितीमधून मी निवडून आल्यानंतर नक्कीच या सगळ्यांची सेवा करण्याची मला संधी यांनी दिली तर मी नक्कीच त्यांना पुढे काय हवं नाही, आर्थिक काय रस्ता असेल, पाणी असेल, विद्यार्थ्यांच्या समस्या असतील त्या मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन। खूप चांगला प्रसिद्ध इथं मिळत आहे। रायगड जिल्हा परिषदेतला हा बीड ग्रामपंचायतचा एक वार्ड आहे आणि मोठे वेणगाव हा जिल्हा परिषदचा वार्ड आहे आणि या दोन्ही वार्ड, जिल्हा परिषदचा वार्ड आणि पंचायत समितीचा वार्ड जर बघितलं तर या जिल्हा परिषदेच्या वार्डमध्ये आमच्या ज्या उमेदवार आहेत उषाताई ठोंबरे उभे राहिलेले आहेत आणि त्यांचं या ग्रामपंचायतीत त्या उपसरपंच सदस्य पण होत्या आणि या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी खूप चांगलं पद्धतीने काम केलेलं आहे आणि इथल्या ग्रामपंचायत लोकांना, जनतेला माहीत आहे की त्यांचं काम कसं आहे। तसंच आता या पंचायत समितीमध्ये आमच्या उभ्या राहिलेल्या नमिताताई सुधाकर घारे या पण या विभागातल्या खांडपे ग्रामपंचायत सरपंच होत्या आणि आता या पंचायत समितीला उभ्या राहिल्या। त्यांचं पण काम चांगलं माहीत आहे। ज्या पद्धतीने त्यांनी विकास केलेला आहे खांडपे ग्रामपंचायतीमध्ये तो खरोखरच आम्हाला वाटतं या आमच्या ताई आता ज्यावेळी पंचायत समितीमध्ये जातील त्यावेळी या कर्जत तालुक्याचा चांगल्या पद्धतीने विकास करतील आणि या आमच्या या जिल्हा परिषद वार्ड आणि पंचायत वार्डमधून या सगळ्या इथल्या नागरिकांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे की यांचं काम काय आहे ते आणि या कामावरती त्यांची पोचपावती आहे आणि त्यांचा विजय हा निश्चित आहे आणि अटल विजय आहे। हो, नक्कीच येणार, कारण हा बालेकिल्ला आहे, हा आमचा बालेकिल्ला आहे आणि इथं तर मी सांगतो या कर्जत तालुक्यामध्ये नाही, रायगड जिल्ह्यामध्ये आमच्या नमिताताई या सगळ्यात हायेस्टला उमेदवार असणारे लक्षात ठेवा। विरोधकांचं इथं काही नाही आहे, विरोधकांचं इथं काही चालणार नाही। हा आमचा बालेकिल्ला, हा शेर का एरिया है, शेर के एरिया में शेर ही चलेगा, बाकी कोई नहीं चलेगा।